हॅरी पॉटर आणि परीस भाग 15 निषिद्ध अरण्य. याहून अधिक काहीच वाईट होऊ शकलं नसतं. फिल्च त्यांना पहिल्या मजल्यावरील प्रोफेसर मॅकगोनागल यांच्या अभ्यासिकेत घेऊन गेला. तिथे ते एक शब्दही न बोलता वाट बघत बसले. हर्मायनी तर थरथर कापतच होती. हॅरीच्या डोक्यात क्षमा मागावी की काही मनात येतील अशा तशा कथा जुळवून सांगाव्यात अशा विचारांनी नुसता गोंधळ घातला होता. त्या भानगडीतून सुटकेचा काही मार्ग त्याला दिसत नव्हता. ते आता चांगलेच पेचात सापडले होते. आपला अदृश्य करणारा जगाच विसरण्यासारखा मूर्खपणा ते करूच कसे शकले? मध्यरात्री आपली अंथरुण सोडून शाळेच्या आवारात भटकण्यासाठीच कुठलंही कारण प्रोफेसर मॅकगोनागल स्वीकारण्याची शक्यताच नव्हती. मग अभ्यासाव्यतिरिक्त जिथे प्रवेश बंदी आहे त्या सर्वात उंच खगोलशास्त्राच्या बुरुजाची तर बातच नको. त्यात मग जर नॉर्बर्ट आणि अदृश्य करणाऱ्या जगाचं नाव जरी घेतलं ना तर शाळा सोडून घरी परतण्यासाठी आपलं सामान बांधण्यासारखंच ठरेल. गोष्टी यापेक्षा वाईट ठरायला जाऊच शकत नाहीत असं हॅरीला का वाटत होतं? त्याचा अंदाज चुकीच होता. प्रोफेसर मॅकगोनागल आल्या आता नेव्हिल त्यांच्या पुढेच होता. हॅरी, हॅरी, मी तुम्हाला सावध करण्यासाठीच शोधत होतो कारण मॅल्फॉय तुम्हाला पेचात पकडणार आहे असं मी ऐकलं होतं. तो म्हणत होता की तुमच्याजवळ एक नेव्हिल त्याच्या बरोबर असलेल्या दोघांना बघताच ओरडला. हॅरीने नेव्हिलला चूप करण्यासाठी आपलं डोकं जोरानं हलवलं, पण प्रोफेसर मॅकगोनागलनं ते बघितलं. त्या तिघांसमोर उभ्या राहत त्यांच्या श्वासातून नॉर्बर्ट पेक्षाही जास्त आग पडेल असं त्यांना वाटत होतं. तुमच्यापैकी कुणीही असं काही करेल यावर माझा कधीच विश्वास बसला नसता, प्रोफेसर मॅकगोनागल म्हणाल्या. मिस्टर फिल्च सांगतोय की तुम्ही त्या खगोलशास्त्राच्या बुरुजावर गेला होतात. आता रात्रीचा 1 वाजलाय. तुमच्याकडे स्पष्टीकरण काय आहे? शिक्षकांच्या प्रश्नाला उत्तर न सापडण्याची हर्मायनीची पहिलीच वेळ होती. पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहून ती आपल्या वाहनांकडे एकटक बघत होती. मला वाटतं तिथे काय चाललं असावं याची मला कल्पना आलीये. असल्या कल्पना करण्यासाठी काही ज्ञान लागत नाही. तुम्ही मॅल्फॉयला अंथरुणातून उठवून संकटात पाडण्यासाठी ड्रॅगनचा किस्सा रचलात, हो ना? मी तर त्याला आधीच धरलाय. मला वाटलं होतं की लॉंग बॉटमनं तो किस्सा ऐकून त्यावर विश्वासही ठेवला असेल, हो ना? प्रोफेसर मॅकगोनागल म्हणाल्या. हॅरीनं नेव्हिलकडे बघितलं आणि तो खुणेच त्यांना असं सांगण्याचा प्रयत्न केला हे काही खरं नव्हतं. कारण नेव्हिल अचंबित झालेला व दुःखी झाल्यासारखा वाटत होता. बिचारा साधा भोळा नेव्हिल, त्यांना एवढ्या काळोखात शोधून सावध करण्यासाठी त्याला केवढे अपार कष्ट पडले असावेत हे हॅरी समजत होता. मी अत्यंत निराश झाले. एकाच रात्री 4 विद्यार्थी अंथरुणाबाहेर? मी असं घडलेलं यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं. आणि तू मिस ग्रेंजर, मला वाटलं होतं तुला जरा तरी अक्कल असेल. आणि तू रे मिस्टर पॉटर, मला वाटलं की तुला असल्या भानगडींपेक्षा ग्रायफिंडोर जास्त महत्वाचा वाटत असेल. तुम्हा तिघांनाही बंदिवासाची शिक्षा मिळेल. आणि हो, तू पण मिस्टर लॉंग बॉटम, तुला मधल्या रात्री शाळेच्या आवारात भटकण्याचा मुळीच अधिकार नाहीये. विशेष करून हल्लीच्या दिवसात तर ते फारच धोकादायक आहे. ग्रायफिंडोरचे 50 गुण वजा होत आहेत, प्रोफेसर मॅकगोनागल म्हणाल्या. 50? हॅरीना आवंडा गिळला. गेल्या क्विडिच सामन्यात विजय मिळवून त्यांनी जी आघाडी मिळवून दिली होती ती आता घालवणार. 50 गुण प्रत्येकी. प्रोफेसर लांब नाकानं जोरात श्वास घेत म्हणाल्या. प्रोफेसर कृपा करून, तुम्ही, ते शक्य नाही. पॉटर, मला काय शक्य आणि काय नाही हे तू सांगू नकोस. आता सरळ झोपायला जा तुम्ही सर्वजण. मला आजपर्यंत कधी ग्रायफिंडोरच्या विद्यार्थ्यांसाठी एवढी लाज वाटली नव्हती. 150 गुण घालवले, त्यामुळे ग्रायफिंडोर शेवटच्या स्थानावर घसरलं. फक्त एका रात्रीत त्यांनी ग्रायफिंडोरचं गृहचषक मिळवण्याचं स्वप्न धुळीला मिळवलं होतं. हॅरीला तर आपल्या पोटात खड्ड्या पडल्यासारखं वाटत होतं. त्याला रात्रभर झोप आली नाही. नेव्हिल आपल्या कुशीत डोकं खुपसून स्फुंदत असलेला त्याला ऐकू येत होतं. ते काही क्षण म्हणजे त्याला कित्येक तासांसारखे वाटले. हॅरीला त्यांचं सांत्वन करायला शब्दच सापडले नाहीत. त्याला माहित होतं की त्याच्याप्रमाणेच नेव्हिललाही दुसरा दिवस उजाडूच नये असं वाटत होतं. जेव्हा ग्रायफिंडोरच्या सर्वांना त्यांनी काय केलंय हे कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल? आधी तर वसतिगृहाच्या काथ्याच्या सूचना फलकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रायफिंडोरवाल्यांनी जेव्हा ते गुण बघितले तेव्हा त्यांना काहीतरी चूक झाली असावी असं वाटलं. आदल्या दिवसापेक्षा एकदम 150 गुण कमी? असं कसं झालं? आणि मग ती बातमी पसरू लागली. हॅरी पॉटर, तो प्रसिद्ध हॅरी पॉटर, गेल्या 2 क्विडिच सामन्यांचा महानायक,
त्यानंच हे गुण घालवले होते. त्यानं आणि 2 अधिक मूर्ख प्रथम वर्षीयांनी. शाळेतील सर्वात लोकप्रिय आणि प्रशंसनीय विद्यार्थी असलेला हॅरी पॉटर एकदम सर्वात तिरस्कृत झाला होता. रेव्हनक्लॉ आणि हफलपफ वासी पण त्याच्या विरुद्ध झाले होते, कारण त्यापूर्वी तर सारेच जण स्लायदरिन वासियांकडून कोणीतरी तो गृहचषक जिंकून घेण्याची आतुरतेने वाट बघत होते. हॅरी कुठेही गेला तरी लोक त्याच्याकडे बोट दाखवित आणि त्याचा अवमान करताना आपले आवाज कमी करण्याचाही काळजी घेत नसत. तर दुसरीकडे स्लायदरिन वासी पॉटर जवळून जात असला की टाळ्या पिटत, शिट्ट्या मारत आणि त्यांची हुर्या उडवत होते. आभारी आहोत पॉटर, आम्ही तुझे आभारी आहोत, ते म्हणत. फक्त रॉन तेवढा त्यांच्या पाठीशी होता. काही दिवसातच ते सारे विसरतील. फ्रेड आणि जॉर्जने तर इथे असताना असे खूप गुण गमावलेत, पण तरीही अजून लोकांना ते आवडतात. पण त्यांनी कधी असे एका झटक्यात 150 गुण गमावले नव्हते, हो ना? हॅरी दुःखी होऊन म्हणाला. हो, ते खरं आहे. रॉननं पण कबूल केलं. झालेलं नुकसान भरून काढण्यास आता तसा उशीर झाला होता. पण तरी यापुढे आपल्या स्वतःच्या कामाव्यतिरिक्त कुठल्याही भानगडीत न पडण्याची हॅरीने शपथ घेतली. आजूबाजूला बघत राहणाऱ्याने हेरगिरी करत राहिल्याने त्याला हे सारं ओढावून घ्यावं लागलं होतं. त्याला आता त्या कृत्याची एवढी लाज वाटली की त्यानं वूडकडे जाऊन क्विडिच संघातून नाव काढून घेण्याचं सुचवलं. पदत्याग? त्यानं तुझं काय भलं होणार आहे ते? आणि जर आपण क्विडिचचा सामना जिंकलो नाही तर घालवलेले गुण पुन्हा कसे भरून काढणार? वूड गरजला. पण आता क्विडिच मध्ये गंमत उरली नव्हती. संघातील बाकीचे गडी हॅरीशी सरावाच्या वेळीच बोलतच नव्हते, आणि जर त्यांच्या संबंधात काही बोलावंच लागलं तर ते त्याचा उल्लेख फक्त तो सीकर एवढाच करू लागले. हर्मायनी आणि नेव्हिललाही त्रास भोगावा लागतच होता. त्यांची अवस्था हॅरी इतकी वाईट नव्हती, कारण ते त्याच्या एवढे प्रसिद्ध नव्हते, पण तरीही लोक त्यांच्याशी बोलायचं टाळत असत. वर्गात आता हर्मायनी लक्ष वेधून घेत नसे. ती आपली खाली मान घालून चुपचाप आपलं काम करत राही. परीक्षेला आता फार दिवस उरले नव्हते, याचंच हॅरीला बरं वाटत होतं. अभ्यासाची पुनरावृत्ती करण्यात वेळ जात असल्यानं आपल्या दुःखाचा त्याला विसर पडे. तो, रॉन आणि हर्मायनी आता आपल्यातच व्यस्त राहू लागले होते. रात्री उशिरापर्यंत अभ्यास, क्लिष्ट काड्यांचे घटक पाठ करायचे, मोहिनी विद्या आणि मंत्रतंत्र नीट कंठस्थ करायचे, जादूच्या शोधांच्या आणि पिशाच्यांच्या बंडाच्या तारखा लक्षात ठेवायच्या, वगैरे वगैरे. मग परीक्षेला फक्त 1 आठवडा बाकी असताना आपल्याशी संबंधित नसलेल्या भानगडीत तोंड न खुपसण्याच्या हॅरीच्या प्रतिज्ञेची परीक्षा अनपेक्षितपणे उभी ठाकली. ग्रंथालयातून एक दिवस दुपारी परत येत असता पुढेच असलेल्या वर्गातून त्याला कुणाच्या तरी स्फुंदत बोलण्याचा आवाज आला. तो तिकडे जवळ गेल्यावर त्यानं क्विरलचा आवाज ऐकला. नाही नाही, पुन्हा नाही, कृपा करा. असं वाटलं की कुणीतरी त्याला धमकावत होतं. हॅरी आणि पुढे सरकला. ठीक आहे, ठीक आहे, त्यानं क्विरलला हुंदके देत असताना म्हटलेलं ऐकलं. दुसऱ्या क्षणी क्विरल त्या वर्गातून घाईघाईने बाहेर पडले. ते आपला फेटा सावरत होते. ते अगदी फिक्कट पडले होते. चेहरा रडवेला झाला होता. ते लगेच दृष्टीआड झाले. त्यांनी हॅरीला बघितलंही नसावं. क्विरलची चाहूल मावळेपर्यंत त्यांनी वाट बघितली आणि मग तो त्या वर्गात डोकावला. वर्ग रिकामा होता, पण समोरील दार अर्धवट उघडं होतं. हॅरी थोडा पुढे गेला. तोच त्याला आपण कुठल्याही भानगडीत न पडण्याचं ठरवल्याचं आठवलं. पण तरीही त्याने 1 डझन परिसाचे तुकडे शर्यतीत लावले असते, कारण त्याला पक्का विश्वास होता की त्या दारानं स्नेपच बाहेर गेले आहेत आणि जाताना त्यांची पावलं आनंदानं नाचत होती, म्हणजे सरते शेवटी क्विरलनं शरणागती पत्करली होती. हॅरी पुन्हा ग्रंथालयात गेला तेव्हा हर्मायनी रॉनची खगोलशास्त्राची परीक्षा घेत होती. हॅरीनं त्यांना जे ऐकलं व पाहिलं ते सांगितलं होतं. म्हणजे स्नेप तर ते अखेर साधलंच. तर जर क्विरलनं त्यांना काळ्या जादूच्या विरुद्धचा मंत्र सांगितला असेल तर? रॉन म्हणाला. पण तिथं अजून फ्लफी तर आहेच ना? हर्मायनी म्हणाली. कदाचित हॅग्रिडला न विचारताही त्यांच्या पलीकडे कसं जायचं ते स्नेपनं शोधून काढलं असेल. त्या राक्षसी त्रिमुखी कुत्र्या पलीकडे कसं जायचं या संबंधात इथे एक पुस्तक असल्याचं पाहिलेलं मला आठवतंय. मग आता आपण काय करायचं हॅरी? आपल्या भोवतालच्या हजारो पुस्तकांकडे नजर टाकत रॉन म्हणाला. रॉनच्या डोक्यात पुन्हा एकदा साहस डोकावत होतं, पण हॅरीनं काही बोलण्यापूर्वीच हर्मायनीनं सांगून टाकलं. डंबलडोरकडे जाऊया.
आपण हे फार पूर्वीच करायला हवं होतं. आपण जर आता पुन्हा काही आपणहून करायचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच बाहेर हाकलवून दिले जाऊ. पण आपल्याजवळ त्याचा पुरावा काहीच नाहीये, हॅरी म्हणाला. क्विरल तर इतके घाबरलेत की ते आपल्याला मुळीच पाठिंबा देणार नाहीत. स्नेप तर सांगितलेलंच की तो दैत्य हॅलोविनच्या वेळी कसा उगवला त्यांना काहीच माहित नाही आणि ते स्वतः कधी तिसऱ्या मजल्याकडे गेलेही नाहीत. मग ते विश्वास कोणाचा करतील, आपला की त्यांचा? आपण स्नेपचा द्वेष करतो हे देखील आता गुपित राहिलेलं नाहीये. मग डंबलडोर असा विचार करतील की त्यांचा काटा काढण्यासाठीच आपण एक कुंभाड रचला असावं. जर त्यांचं जीवनच त्यावर अवलंबून असेल तर फिल्च देखील आपल्याला मदत करणार नाही. शिवाय त्याचे स्नेपचे घनिष्ठ संबंध आहेतच. तरच जितके अधिक विद्यार्थी बाहेर काढले जातील तेवढं त्यांना हवंच आहे. आणि एक मात्र विसरू नका, आपल्याला त्या परिसाबद्दल वा फ्लफी बद्दल काहीच माहिती असायला नको होतं. म्हणजे बघा आपण किती आणि केवढी स्पष्टीकरण आपल्याला द्यावी लागतील ते. हर्मायनीला पटलं, पण रॉनचं समाधान झालं नव्हतं. आपण जर थोडा शोध घेतला तर? नाही, आपण आतापर्यंत शोध घेतला होता तेच पुष्कळ झालं, हॅरीनं स्पष्ट नकार दिला. त्यानं गुरुग्रहाचा तक्ता पुढे ओढला आणि तो त्यांच्या चंद्रांची नावं पाठ करू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच हॅरी, हर्मायनी, नेव्हिलला सकाळच्या न्याहारीच्या वेळेसच चिठ्ठ्या मिळाल्या. सर्वात एकच मजकूर होता. आज रात्री 11 वाजल्यापासून तुमची शिक्षा सुरू होईल. प्रवेश दालनात मिस्टर फिल्चला भेटा. प्रोफेसर एम मॅकगॉनेगल. आपल्याला अजून शिक्षेला सामोरं जायचंय हे त्या गुण वजा झाल्याच्या कल्लोळात हॅरी विसरलाच होता. त्यानं तर अभ्यासाच्या उजळणीऐवजी रात्र फुकट घालवली म्हणून हर्मायनीच्या तक्रारीची त्याला अपेक्षा होती. पण तिथे एक शब्दही बोलली नाही. हॅरी प्रमाणेच तिलाही वाटलं की त्यांच्यासाठी जे योग्य होतं तेच त्यांना मिळालं. रात्री 11 वाजता सामूहिक दालनात त्यांनी रॉनचा निरोप घेतला आणि नेव्हिल बरोबर तो खाली प्रवेश दालनात आला. फिल्च तिथे आधीच हजर होता आणि मॅलफॉय पण. हॅरीला मॅलफॉयला पण बंदिवास मिळाल्याचं लक्षातच नव्हतं. माझ्या मागोमाग या, फिल्च म्हणाला. त्यांना एक दिवा लावला आणि त्यांना घेऊन बाहेर पडला. मला खात्री आहे की यापुढे शाळेचे नियम बोलण्यापूर्वी तुम्ही दोनदा विचार कराल, खरं ना? तो त्यांना टोमणे देत पुढे चालत म्हणाला. आणि हो, कष्ट आणि वेदना माझ्या मते सर्वोत्तम शिक्षक आहेत. खरं म्हणजे त्यांनी जुन्या शिक्षेच्या पद्धती बंद केल्या, फार वाईट वाटलं. त्या काळी ते मनगटांवर साखळ्या बांधून काही दिवस छताला टांगून ठेवत. माझ्या कचेरीत त्या साखळ्या अजूनही आहेत आणि कधी लागल्यास तर मी त्यांना व्यवस्थित तेल लावून ठेवत असतो. ठीक आहे, चला तर, आणि पळून जायचं अजिबात मनात आणू नका. ते जर केलं तर त्यांचे तुम्हाला सर्वात वाईट परिणाम भोगावे लागतील. अंधारलेल्या मैदानातून ते पुढे चालू लागले. नेव्हिल सुबकतच होता. हॅरी त्याची शिक्षा काय असेल याचा विचारत होता. ते खरोखरच फार भयानक असावं, अन्यथा फिल्चला एवढा आनंद झाला नसता. चंद्र जरी प्रकाशात होता तरी ढग सारखे तो प्रकाश अडवीत होते. दूर हॅरीला हॅग्रिडच्या खोपटातील खिडक्यांतून येणारा उजेड दिसत होता. मग त्यांनी दुरून येणारा आवाज ऐकला. कोण? फिल्च ना? लवकर ये, मला लगेच निघायचंय. हॅरीची छाती धडधडू लागली. जर त्यांना हॅग्रिड बरोबरच काम करायचं असेल तर ते एवढं वाईट नसावं. त्याला झालेली सुटका त्याच्या चेहऱ्यावर दिसली असावी, कारण फिल्च लगेच म्हणाला, मला वाटतं तू त्या मूर्खाबरोबर मौज करण्याची स्वप्न पाहतेस, हो ना? पण पुन्हा विचार कर पोरा, तुम्ही त्या जंगलात जाणार आहात आणि तिथून पुढे पुन्हा पूर्ण शरीरासह परतार असं मला वाटत नाही. हे ऐकून नेव्हिलनं एक उसासा टाकला. मॅलफॉय तर वाटेतच उभा राहिला. त्या अरण्यात? तो पुन्हा म्हणाला आणि यावेळी त्याचा आवाज नेहमीसारखा सामान्य नव्हता. आम्ही तिथे रात्रीच्या वेळी जाऊ शकत नाही. तिथे नरभक्षक, लांडगे वगैरे वन्य प्राणी असतात असं मी ऐकलंय. नेव्हिलनं हॅरीच्या झग्याची बाही पकडली आणि एक गळा दाबल्यासारखा आवाज काढला. तो तुमचा प्रश्न आहे, हो ना? तुम्ही या भानगडीत पडण्यापूर्वी त्या वेअरवुल्फचा विचार करायला हवा होता, फिल्च म्हणाला. त्याच्या आवाजात उन्माद होता. अंधारातून पुढे येत हॅग्रिड त्यांच्या समोर आला. बरोबर फँग होताच. तो त्याचा प्रचंड धनुष्य बरोबर घेऊन होता आणि खांद्यावरील भात्यात काही बाण होते. वेळ झालाय, मी गेला अर्धा तास तुमची वाट बघतोय. काय हॅरी, हर्मायनी, ठीक आहात ना? हॅग्रिड म्हणाला. आपण त्यांच्याशी जास्त सख्य ठेवायला नको हॅग्रिड, त्यांना शिक्षा देण्यासाठी इथे आणलंय. फिल्च अगदी थंडपणे म्हणाला. म्हणून तू उशीर केलास का रे? त्यांना आतापर्यंत भाषण देत होतास का? पण ते तुझं काम नाहीये.
तुझं काम आता संपलंय. आता मी त्यांना माझ्या ताब्यात घेतो. हॅग्रिड रागावून म्हणाला. सकाळी परत येईन त्यांचे अवशेष घ्यायला. फिल्च कुत्सितपणे म्हणाला. तो वळाला आणि गडाकडे परत निघाला. त्याचा हलता दिवा हळूहळू अंधारात अदृश्य झाला. मॅल्फॉयनं आता हॅग्रिडकडे मोर्चा वळवला. मी त्या अरण्यात जाणार नाहीये, मॅल्फॉय म्हणाला. त्याचा भयग्रस्त आवाज ऐकून हॅरीला छान वाटलं. जर तुला हॉगवर्ट्सला राहायचं असेल तर तुला चलावंच लागेल. तू चूक केलीयस आणि तुला त्याची भरपाई करावीच लागेल. हॅग्रिड रागावून म्हणाला. पण हे तर मजुरांचं काम असतं, विद्यार्थ्यांचं नसतं. मला वाटलं होतं की आम्हाला काहीतरी लिहावं लागेल किंवा असंच काहीतरी. जर मी हे काम करत असं माझ्या वडिलांना कळलं तर ते. मग तू त्यांना हॉगवर्ट्सला काय असतं ते कळव. म्हणे काहीतरी लिहिन, त्याचा काय उपयोग? तुम्ही तर काहीतरी उपयोगी शिकाल, नाही तर हकलवून दिले जात. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुझे वडील तुला शाळेतून काढून टाकू इच्छितात तर परत गडीवर जा आणि आपलं सामान बांधायला लाग. चला पुढे, चालू लागा. हॅग्रिड गुरगुरला. मॅल्फॉय हल्लाच नाही. आधी त्यानं हॅग्रिडकडे गुरकावून पाहिलं, मग आपली दृष्टी खाली वळवली. ठीक आहे तर आता नीट ऐका, कारण आज रात्री आपण जे करणार आहोत ते अत्यंत धोकादायक आहे आणि मला कुणीही जोखीम घ्यायला नकोय. आता माझ्या मागे येत चला. हॅग्रिडनं त्यांना अगदी अरण्याच्या सीमेवर आणलं. आपला दिवा उंचावत त्यानं एक अरुंद धुळीनं भरलेली पुढे दाट झाडीच्या अंधारात अदृश्य होणारी पायवाट दाखवली. त्या अरण्यात बघत असता एका वाऱ्याच्या झुळकेनं त्याचे केस उडवले. आता नीट बघा, पुढे जमिनीवर काही चमकतंय ते दिसतंय? असं चंदेरी रंगाचं? ते युनिकॉर्नचं रक्त आहे. इथे एका युनिकॉर्नला कोणीतरी जायबंदी केलंय. या आठवड्यात ही दुसरी घटना आहे. गेल्या बुधवारी मी एका युनिकॉर्न मेलेला बघितला. आता आपण आज जाऊया आणि त्या बिचाऱ्या युनिकॉर्नचा शोध घेणार आहोत. आपल्याला त्याची त्या संकटातून सुटकाही कदाचित करावी लागेल. हॅग्रिड म्हणाला. आणि जर ज्यांनी युनिकॉर्नला जायबंदी केलंय त्यांनी आपल्याला बघितलं आधीच तर? त्याच्या आवाजातील भीती घालवू न शकलेल्या मॅल्फॉयने विचारलं. तुम्ही माझ्यासोबत आणि फँग बरोबर असताना या अरण्यात तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकणार नाही आणि आपली वाट सोडू नका. ठीक आहे? आपण 2 गटात विभागून 2 वेगवेगळ्या वाटांनी जाऊ. इथे सर्व दूर ते रक्त सांडलंय. तो प्राणी इकडे निदान गेल्या रात्रीपासून भटकत असावा. मला फँग हवाय, त्याच्या मोठ्या सोळ्यानं बघून मॅल्फॉय पटकन म्हणाला. ठीक आहे, पण मी ताकद देतो की तो भित्रा आहे. तर मग मी हॅरी आणि हर्मायनी एका वाटेनं जातो आणि ड्रॅको, नेव्हिल आणि फँग दुसऱ्या वाटेनं. आता जर आपल्यापैकी कोणाला युनिकॉर्न दिसला तर हिरव्या ठिणग्या उडवून आपण ते दुसऱ्या गटाला कळवू. ठीक आहे? तुमच्या कांड्या काढून जरा सराव करा. बरोबर. आणि जर कोणी संकटात सापडलं तर लांड ठिणग्या उडवायच्या आणि आपण लगेच एकत्रित होऊन शोध घेऊ. तर नीट काळजी घ्या. निघूया. अरण्यात अगदी काळकुट्ट आणि शांत होतं. थोडंच पुढे गेल्यावर तिथे 2 वाटा फुटल्या. हॅरी, हर्मायनी, हॅग्रिड डाव्या वाटेवर वळाले तर मॅल्फॉय, नेव्हिल आणि फँग उजवीकडे. ते काही न बोलता चालू लागले. दृष्टी खाली वाटेवर होती. वरून झाडांच्या फांद्यांमधून चंद्रकिरण मधून मधून टोकावत होते आणि त्यांच्या उजेडात खाली पडलेल्या पानांवर ते चंदेरी रक्त चकाकत होतं. हॅरीला हॅग्रिड बराच चिंताग्रस्त दिसला. एक नरभक्षक लांडगा युनिकॉर्नला मारू शकेल? हॅरीने विचारलं. तो एवढा वेगवान नसतो. युनिकॉर्नला पकडणं असं सोपं नाहीये. ते मोठे शक्तिशाली जादुई प्राणी आहेत. मी यापूर्वी कधी कोणी जायबंदी झालेला बघितला नव्हता, हॅग्रिड म्हणाला. ते एका शेवाळ लागलेल्या झाडाच्या बुंध्यावरून पुढे गेले. हॅरीला वाहत्या पाण्याचा आवाज आला. जवळच कुठेतरी ओहोळ असावा. अजूनही पुढल्या नागमोडी वाटेच्या आसपास युनिकॉर्नच्या रक्ताचे डाग होतेच. तू ठीक आहेस ना हर्मायनी? काळजी करू नकोस. ज्या अर्थी एवढं जायबंदी झालंय त्या अर्थी ते अधिक दूर गेलं नसावं. आपण लवकरच त्याला पकडू. त्या झाडामागे व्हा. हॅग्रिडनं हळूच विचारलं. हॅग्रिडनं हॅरी व हर्मायनीला धरलं. त्यांना वाटेवरून बाजूला करून एका मोठ्या ओकवृक्षाच्या मागे नेलं. त्यानं एक बाण आपल्या धनुष्यावर जोडला व ते वर करून सज्ज केलं. ते तिघेही कान टवकारून ऐकू लागले. कोणीतरी पलीकडे वाळक्या पानांवर चालत चाललं होतं. कुणाचा तरी झगा जमिनीवरून घसरत जावा तसा आवाज येत होता. हॅग्रिड बारीक डोळे करून अंधारलेल्या वाटेकडे लक्ष देत होता, पण थोड्याच वेळात तो आवाज थांबला. मला ठाऊक होतं, इथे कोणीतरी अपेक्षित नसलेलं असावं.
तो हळूच पुटपुटला. एक नरभक्षक लांडगा, हॅरीनं सुचवलं. तो नरभक्षक लांडगाही नव्हता आणि युनिकॉर्नही नव्हता. ठीक आहे तर, या माझ्या मागे, नीट काळजीपूर्वक. हॅग्रिड हळूच म्हणाला. तो आता आणिक हळू चालला होता. अगदी हलकाही आवाज ऐकू यावा म्हणून कान टवकारले होते. एकदमच समोरच्या मोकळ्या जागेतून काहीतरी नक्कीच हल्लं होतं. कोण आहे? मी असा समोर ये, मी शस्त्रसज्ज आहे. हॅग्रिडनं विचारलं आणि समोरील मोकळ्या जागेत एक प्राणी अवतरला. तो एक माणूस होता की घोडा होता? खाली कमरेपर्यंत एक माणूस, लाल केस आणि दाढीवाला, पण त्याखाली मात्र एका घोड्याचं चकाकत शिसवी रंगाचं शरीर होतं. लांब लालसर शेपूट असलेलं. हॅरी व हर्मायनी बघतच राहिले. ओह, तू आहेस तर रॉनन. कसा आहेस तू? हॅग्रिडनं आश्वस्त होत म्हटलं. तो पुढे गेला आणि त्यानं त्या सेंटॉरशी हस्तांदोलन केलं. शुभ संध्या हॅग्रिड. तू मला मारणार होतास का? रोनन म्हणाला. त्याचा आवाज खोल व दुःखी होता. मी जास्त सावध राहू शकत नाही रोनन. इथं अरण्यात कोणीतरी सैराट सुटलाय. आणि हो, हा हॅरी पॉटर आणि हर्मायनी ग्रेंजर, शाळेचे विद्यार्थी. आणि हा रोनन, एक सेंटॉर आहे. आपल्या धनुष्यावर हात ठेवीत हॅग्रिड म्हणाला. आम्ही बघितलं. हर्मायनी हळूच म्हणाली. शुभ संध्या. तुम्ही विद्यार्थी आहात ना? तुम्हाला शाळेत बरंच शिकायला मिळतं. रोनन म्हणाला. थोडस. हर्मायनीनं घाबरतच म्हटलं. थोडस. म्हणजे आहे काहीतरी. आज रात्रीला मंगळ चांगलाच चमकतोय. रोनननं श्वास सोडला. आपलं डोकं मागे करून वर आकाशाकडे नीट बघितलं. हो ना. ऐक तर, बरं झालं तू आम्हाला भेटलास ते रोनन, कारण इकडे एक युनिकॉर्न जायबंदी झालाय. तुला काही आढळलं? हॅग्रिड म्हणाला. रोनननं लगेच काही उत्तर दिलं नाही. तो एक टक वर बघत राहिला आणि त्यानं पुन्हा उसासा सोडला. नेहमी निष्पापांचाच बळी पहिला जातो. असंही युगन चालत आलंय, तसंच आजही घडलंय. तो म्हणाला. हो ना, पण तू काही बघितलंयस का रोनन? काहीतरी असाधारण? मंगळास जास्तच चमकतोय. रोनन पुन्हा म्हणाला. हॅग्रिड त्याच्याकडे अधीरतेने बघत होता. असाधारणपणे चमकदार? हो, असाधारणपणे चमकदार. हो, पण माझं म्हणणं होतं की इथे जवळपास काहीतरी असाधारण. तू काही विचित्र बघितलं नाहीस ना? तरीही पुन्हा रोनननं उत्तर द्यायला जरा वेळ घेतलास. शेवटी तो म्हणाला. या अरण्यात बरीच रहस्य दडलेली आहेत. रोननच्या मागील झाडांमध्ये काही हालचाल दिसताच हॅग्रिडनं आपलं धनुष्य पुन्हा ताणलं. पण तो एक दुसरा सेंटॉर होता. काळे केस, शरीर असलेला आणि रोननपेक्षा अधिक रानटी वाटणारा. हॅलो बेन, बरा आहेस ना? शुभ संध्या हॅग्रिड. तू पण बरा आहेस ना? ठीक आहे. पण हे बघ, मी रोननला विचारत होतो की इथे काही असामान्य बघितलं का? एक युनिकॉर्न जायबंदी झालाय, त्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? बेन रोननच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि तोही आकाशाकडे बघू लागला. मंगळ आज रात्री जास्तच चमकतोय. तो एवढंच म्हणाला. हे आम्ही ऐकलंय. बरं, तुम्हा दोघांपैकी कुणी काही बघितलं तर मला कळवा. कळवाल ना? आम्ही निघतो. हॅग्रिड निराश होत म्हणाला. हर्मायनी व हॅरी त्याच्या पाठोपाठ त्या मोकळ्या जागेतून खांद्यावरून मागे रोनन व बेनकडे ते दिसेनासे होईपर्यंत पाहत पुढे निघाले. कधीच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, सेंटॉर कडून कधीच सरळ उत्तर मिळत नाही. वेडे तारे फक्त बघत असतात. चंद्रापेक्षा जवळ असलेल्या कुठल्याही गोष्टीत त्यांना काहीच रस नसतो. हॅग्रिड म्हणाला. इथे यांच्यासारखे बरेच आहेत का? हर्मायनीनं विचारलं. आहेत थोडे बहुत. ते बहुधा आपल्यातच असतात. पण जर काही माहिती हवी असेल तर कधीतरी उपयोगी पडतात. त्यातल्या आतच बरेच जाणकार असतात. हे सेंटॉर, त्यांना चांगली माहित असते, पण ते सहसा तुम्हाला सांगत नाही. मग ते आपण जे आधी ऐकलं होतं तोच ते सेंटॉर होता का? हॅरीने विचारलं. तो आवाज घोड्याच्या टापांचा वाटला का? मला विचाराल तर नव्हता. तो जो कोणी युनिकॉर्नला मारलाय त्याचा आवाज होता. तसा आवाज मी यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. गर्द अंधाऱ्या वनराईतून ते पुढे चालू लागले. हॅरी जरा घाबरतच मागे बघत होता. त्याला सारखं वाटत होतं की कुणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवू नये.
आपल्या बरोबर धनुष्यबाण घेतलेले हॅग्रीड असल्यानं त्याला बरं वाटत होतं. त्यांनी आपल्या वाटेवरील एक वळण ओलांडलं आणि हर्मायनीने एकदम हॅग्रीडचा हात धरून म्हटलं, हॅग्रीड, ते बघ, लाल ठिणग्या, तो दुसरा गट संकटात आहे. तुम्ही दोघं इथंच थांबा, आपली वाट सोडू नका, मी लगेच तुमच्याकडे येतो. हॅग्रीड ओरडलाच. त्यांनी त्याला गर्द झाडीतून वाट तुडवत जाताना बघितलं आणि भयग्रस्त अवस्थेत ते एकमेकांकडे बघत होते. त्यांना आपल्या भोवती उडत असलेल्या पानांशिवाय कसलाही आवाज येत नव्हता. तुला काय वाटतं, त्यांना काही झालं तर नसेल ना? हर्मायनी हळूच म्हणाली. मॅल्फॉयला काही झालं तरी मला काही विशेष काळजी नाही, पण नेव्हिलला काही झालं तर तो इथे आहे याचा प्रथम दोष आपला आहे. एका मागोमाग एक क्षण उलटत होते. त्यांचे कान अधिकच सावध झाले होते. हॅरीला तर अगदी हवेचा देखील आवाज ऐकू येत होता. बारकी फांदी तुटली तरी आवाज येत होता. काय चाललं असावं? ते लोक कुठे असावेत? सरते शेवटी काही कोसळल्यासारखा आवाज करीत हॅग्रीड परतला. मॅल्फॉय, नेव्हिल, फँगही त्याच्या बरोबरच होते. हॅग्रीड संतापला होता. असं कळलं की मॅल्फॉय एकदम नेव्हिलच्या मागे लपला आणि मस्करी म्हणून त्याला धरलं. नेव्हिल घाबरला आणि त्यानं लाल ठिणग्या काढल्या. जर आता आपल्याला काही सापडलं तर नशीब समजा. तुम्ही दोघांनी हा जो गोंधळ घालून ठेवलाय. ठीक आहे, आता आपण आपले गट बदलू. नेव्हिल, तू माझ्याजवळ राहा आणि हर्मायनी पण. हॅरी, तू फँगला घेऊन जा आणि या मूर्खालाही. मला क्षमा कर. हॅग्रीड हळूच हॅरीला म्हणाला. पण तुला भिववणं त्याला एवढं सहज असणार नाही आणि आपल्याला हे केलंच पाहिजे. मग हॅरी मॅल्फॉय आणि फँगला घेऊन गर्द वनात निघाला. जंगलात आतपर्यंत ते सुमारे अर्धा तासापर्यंत चालत होते. पुढे अधिकच गर्द झाडीमुळे वाट शोधणं कठीण होत होतं. हॅरीला वाटलं की रक्ताचे डाग आता अधिक गडद होत होते. आता झाडांच्या मुळांवरही शिंतोडे उडालेले दिसत होते. कदाचित तो गरीब प्राणी वेदनेनं हातपाय झाडत असावा. हॅरीला पुढे ओक वृक्षाच्या फांद्यांमधून थोडी मोकळी जागा दिसली. ते बघ, हात धरून मॅल्फॉयला थांबवत हॅरी हळूच म्हणाला. काहीतरी चकाकीत पांढरं जमिनीवर चकचकत होतं. ते थोडे जवळ सरकले. तो युनिकॉर्नच होता आणि तो मेलेला होता. हॅरीनी आजपर्यंत कधी एवढं सुंदर पण दुःखद काही बघितलं नव्हतं. त्याचे लांब बारीक पाय वाकडे तिकडे होऊन तो पडला होता. त्याची मोतिया रंगाची आयाळ काळ्या वाळक्या पानांवर पसरली होती. हॅरीनं तिकडे पाऊल टाकलं होतं तोच एक सळसळता आवाज ऐकून तो थबकला. मोकळ्या जागेच्या काठावर एक झुडूप हललं आणि अंधारातून एक बुरखाधारी आकृती एखाद्या प्राण्यासारखी रांगत पुढे आली. हॅरी, मॅल्फॉय आणि फँग एकटक बघतच राहिले. बुरखाधारी आकृती युनिकॉर्न पाशी पोहोचली. तिनं आपलं डोकं खाली वाकवलं, त्या प्राण्याच्या जखमेजवळ नेलं आणि ती त्याचं रक्त पिऊ लागली. आ! मॅल्फॉयने एक भयानक किंकाळी फोडली आणि तो पळून गेला. तसाच फँगही. बुरख्यातील आकृतीनं आपलं डोकं वर उचललं आणि सरळ हॅरीकडे बघितलं. युनिकॉर्नचं रक्त त्याच्या पुढ्यात ठिपकत होतं. ती आपल्या पायावर उभी राहिली आणि एकदम त्याच्याकडे झाली. तो भीतीमुळे जागचा हल्लाच नाही. मग त्याच्या डोक्यातून कधी नव्हे ती अशी कळ उठली. त्याच्या कपाळावरील वणवा पेटला असावा असं त्याला वाटलं. अर्धवट आंधळा झाल्यासारखा तो मागे धडपडला. त्यानं त्याच्या पाठीमागे घोड्यांच्या टापांचा भरधाव धावण्याचा आवाज ऐकला आणि काहीतरी त्याच्यावरून अलगदपणे उडी मारून पुढे गेलं आणि त्या आकृतीवर चाल करून गेलं. हॅरीच्या डोक्यातील वेदना इतक्या भयंकर होत्या की त्याला आपल्या गुडघ्यांवर बसणं भाग पडलं. ती वेदना शमायला 1-2 मिनिटांचा अवधी लागला. त्यानं जेव्हा वर बघितलं तेव्हा ती आकृती नाहीशी झाली होती. एक सेंटॉर त्यांच्यावर उभा होता. तो रोनन किंवा बेन नव्हता, तर अधिक तरुण होता. त्याचे केस पांढरे सोनेरी होते आणि पिवळट सोनेरी शरीर. तू बरा आहेस ना? हॅरीला आपल्या पायांवर उभं करत त्या सेंटॉरनं विचारलं. हो, धन्यवाद. काय होतं ते? सेंटॉरनं काहीच उत्तर दिलं नाही. आश्चर्य म्हणजे त्याचे डोळे अगदी निळे होते, एखाद्या फिक्या नीलमण्याप्रमाणे. त्याने हॅरीकडे काळजीपूर्वक बघितलं. त्याची दृष्टी हॅरीच्या कपाळावरील वणाकडे स्थिर होती. तू पॉटर आहेस ना? तो म्हणाला. तू हॅग्रीडकडे परत जावंस हे उत्तम. हे अरण्य यावेळी सुरक्षित नाहीये, विशेष करून तुझ्यासाठी. तुला घोड्यावर स्वार होता येतं का? त्यामुळे तू वेगानं जाऊ शकशील. माझं नाव आहे फिरेंज, तो पुढे म्हणाला आणि आपले पुढील पाय खाली वाकवले, म्हणजे हॅरी त्याच्या पाठीवर स्वार होऊ शकेल.
त्या मोकळ्या जागेच्या दुसऱ्या बाजूनं अनेक टापांचा आवाज आला. रोनन आणि बेन झाडीच्याच मधून येऊन धडकले. त्यांची छाती धडधडत होती आणि घाम निथळत होता. फिरेंज, तू हे काय करतोयस? तुझ्या पाठीवर एक माणूस स्वार झालाय. तुला लाज नाही वाटत? तू स्वतःला सामान्य खेचर समजतोस की काय? बेन गरजला. हा कोण आहे याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? हा पॉटरचा मुलगा आहे. याला जेवढं लवकर या अरण्यातून बाहेर पडेल तेवढाच चांगला आहे. फिरेंज म्हणाला. तू त्याला काय सांगत होतास? बेन न दरडावलं. फिरेंज, लक्षात असू दे, आपण अशी शपथ घेतलीये की आपण कधीही इच्छेविरुद्ध वागणार नाही. ग्रहांच्या हालचालींवरून तुला पुढे काय होणार आहे हे समजलं नाही का? रोननने आपले पाय जमिनीवर आपटले. मला खात्री आहे की फिरेंजच्या विचारांप्रमाणे तो योग्य तेच करत असावा. त्यानं जरा निराशेच्या सुरात म्हटलं. बेननं रागाने आपले पाय मागे हवेत उडवले. चांगल्यासाठी म्हणे. आपल्याला त्याच्याशी याचं काय कर्तव्य आहे? सेंटॉरला जे पूर्वी सांगितलं असेल त्याप्रमाणेच वागायला हवं. गाढवांप्रमाणे आपण अरण्यात भटकलेल्या माणसांच्या मागे फिरायचं कारणच काय? फिरेंजने एकदम रागानं आपले मागील पाय हवेत असे उडवले की हॅरीला पाठीवर टिकून राहण्यासाठी त्याचे खांदे धरावे लागले. तुला तो युनिकॉर्न दिसतोय का? तो का मारला गेलाय तुला समजतंय? की ग्रहांनी तुला ते गुपित सांगितलंच नव्हतं? बेन, मी या अरण्यात भटकत असलेल्या गोष्टीच्या विरुद्ध आहे. हो, आणि त्यासाठी मला मानवांची साथ द्यावी लागली तरी चालेल. फिरेंजनं बेनला ऐकवलं आणि फिरेंज तिथून भरधाव निघाला. हॅरी त्याच्या पाठीवर घट्ट पकडून बसला होता. ते जंगलातल्या दाट झाडीतून रोनन आणि बेनला मागे टाकून पुढे निघाले. हॅरीला काय चाललंय काहीच कळालं नव्हतं. बेन एवढा रागवला का होता? तू मला असं कोणत्या गोष्टीपासून वाचवत होतास? हॅरी म्हणाला. फिरेंजनं आपली गती धीमी करून तो आता चालू लागला. त्याने हॅरीला आपलं डोकं खाली असलेल्या फांदीवर आपटू नये म्हणून खाली वाकवून ठेवायला सांगितलं. पण त्याने हॅरीच्या प्रश्नाचं उत्तर मात्र दिलं नाही. फिरेंजला बोलायची इच्छा नाही हे जाणून हॅरी व तो शांतपणे चालत राहिले. ते एका दाट झाडीच्या भागातून जात असता फिरेंज एकदम थांबला. हॅरी पॉटर, युनिकॉर्नच्या रक्ताचा काय उपयोग होतो तुला ठाऊक आहे? नाही. त्या विचित्र प्रश्नाचं त्याला आश्चर्य वाटलं होतं. आम्ही फक्त त्याचं शिंग आणि शेपटीचे केस तेवढे काढे करण्यासाठी वापरतो. कारण एका युनिकॉर्नला मारणं म्हणजे एक महाभयानक कृत्य असतं. ज्याला काहीही गमवायचं नसतं आणि सर्व काही फक्त कमवायचं असतं तीच व्यक्ती असा अपराध करते. युनिकॉर्नच्या रक्तामुळे मृत्यू अगदी तुमच्या जवळ एका इंचावर जरी असला तरी तुम्ही जिवंत राहता. पण त्यासाठी भयंकर किंमत मोजावी लागते. स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही एका विशुद्ध असुरक्षित प्राण्याचा जीव घेता आणि मग ते रक्त ओठाला लागताच तुम्ही आपलं अर्धवट जीवन एक शापित जीवन जगू लागता. फिरेंज म्हणाला. हॅरीनं चंद्रप्रकाशात चमकत असलेल्या फिरेंजच्या डोक्याच्या मागील भागाकडे बघितलं. पण असा आगतिक कोण असेल? जर तुम्ही आजन्म शापितच राहणार असाल तर त्यापेक्षा मृत्यूच बरा, नाही का? तो मोठ्यानं म्हणाला. आहेच मुळी, पण तुम्हाला दुसरं काही, असं दुसरं काही जे तुम्हाला पूर्ण शक्ती आणि अशी शक्ती जी तुम्हाला अमर करेल. असं काही प्यायला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जिवंत राहणंच चांगलं असतं. मिस्टर पॉटर, आता या क्षणी तुम्ही शाळेत काय लपवून ठेवलंय तुला कल्पना आहे ना? तो परीस आहे ना? अर्थात तेच अमर करणारा अमृत. पण मला हे कळत नाही की तो कोण आहे? गेली अनेक वर्ष जो जीवनाला चिटकून असेल, जो आपली शक्ती पुन्हा मिळवण्याची वाट बघत असेल, अशा कुणाची तू कल्पना करू शकतोस? हॅरीला एकदम आपलं हृदय एखाद्या पोलादी मुठीत आवळल्यासारखं वाटलं. झाडांच्या सळसळाटी पलीकडे त्याला हॅग्रिडनं पूर्वी एका रात्री भेटले तेव्हा सांगितल्याचं एकदम सारं आठवलं. कोणी म्हणतात तो मेला. आम्हाला तर वाटत होतं ती एक थाप असावी. मरण येण्या एवढी माणुसकी तरी त्याच्यात उरली होती का नाही कोण जाणे. तुझं म्हणणं आहे की म्हणजे तो वोल? हॅरीचा घसा कोरडा पडला होता. हॅरी, हॅरी, तू बरा आहेस ना? हर्मायनी धावतच त्याच्याकडे येत होती. तिच्याबरोबर हॅग्रिडही धापा टाकत होता. मी बरा आहे. तो युनिकॉर्न तर मेला हॅग्रिड. त्या तिथे मागे मोकळ्या जागेत तो पडलाय. हॅरी म्हणाला. पण तो काय म्हणत होता हे मात्र त्याला काहीच आठवत नव्हतं. मी तुला इथेच सोडतो. आता तू सुरक्षित आहेस, फिरेंज म्हणाला. हॅग्रिड त्या युनिकॉर्नला बघण्यासाठी धावला होता. हॅरी त्याच्या पाठीवरून खाली उतरला. शुभेच्छा हॅरी पॉटर. आजपर्यंत ग्रहांवरून अचूक अनुमान काढलं जात होतं, अगदी सेंटॉर कडून देखील.
मला वाटतं आजही तशीच वेळ आहे, फिरेंज म्हणाला आणि तो वळून अरण्याच्या मध्ये निघून गेला. हॅरी तिथेच कापत उभा राहिला. त्यांच्या परतीची वाट बघत असता रॉनला तिथेच अंधारलेल्या सामूहिक दालनात झोप लागली होती. हॅरीनं त्याला हलवून जागं केलं तर तो क्विडिच मध्ये फाऊल झाल्याचं ओरडला. काही क्षणातच त्याने पूर्ण डोळे उघडले आणि हॅरीनं त्याला व हर्मायनीला अरण्यात घडलेली हकीकत सांगायला सुरुवात केली. हॅरी अस्वस्थपणामुळे बसू शकला नाही. तो शेकोटी समोर फेऱ्या मारीत राहिला. तो अजूनही कापत होता. स्नेपला व्होल्डेमॉर्टसाठी परीस हवाय. व्होल्डेमॉर्ट त्या अरण्यात वाट पाहत होता आणि आपण मात्र सारा वेळ असंच समजत होतो की स्नेपला स्वतःलाच खूप श्रीमंत व्हायचंय. त्याचं नावही घेऊ नकोस, अत्यंत घाबरलेला रॉन हळू आवाजात म्हणाला. त्याला बहुधा असं वाटत होतं की व्होल्डेमॉर्टला ते ऐकू येईल. पण हॅरीचं लक्ष नव्हतं. फिरेंजनी मला वाचवलं, पण त्यानं तसं करायला नको होतं. बेन खूप संतापला होता. तो ग्रहांनी काय भाकीत गेलं होतं त्यात हस्तक्षेप करण्याबद्दल म्हणत होता. त्यांनी व्होल्डेमॉर्ट परत येतोय असं दाखवायला हवं होतं. बेनला असं वाटलं की फिरेंजनं व्होल्डेमॉर्टला मला मारू द्यायचं होतं. मला वाटलं तसंच ग्रहमान देखील आहे. आता तू ते नाव घेणं थांबवतेस का नाही? रॉन फिस्कारला. म्हणजे मला आता स्नेपनं तो परीस चोरी करणेपर्यंत थांबायला हवं, हॅरी सांगतच राहिला. म्हणजे मग व्होल्डेमॉर्ट परत येईल आणि मला मारू शकेल. ठीक आहे, मला वाटतं त्यामुळे बेन सुखी होईल. हर्मायनी खूप घाबरली होती, पण तरी ती हॅरीला 2 सांत्वनाचे शब्द बोलली. हॅरी, प्रत्येक जण सांगतोय की तू जाणतोस कोण फक्त डंबलडोरला भितो. मग डंबलडोर आपल्या जवळ असताना तू जाणतोस कोण तो तुला हात तरी कसा लावू शकेल? आणि सेंटॉर तरी खरे कशावर न बोलतायत? ते मला कोणीतरी भविष्य कथन केल्यासारखं वाटलं आणि प्रोफेसर मॅकगॉनॅगल म्हणतात की ती तर एक जादूची सर्वात कठीण आणि अनिश्चित अशी शाखा आहे. त्यांचं बोलणं संपेपर्यंत पहाट झाली होती. ते अगदी थकून झोपायला गेले त्यावेळी त्यांचे घसे सुजले होते. पण अजूनही त्या रात्रीचे चमत्कार मात्र थांबले नव्हते. हॅरीनं जेव्हा आपलं पांघरूण अंगावर ओढलं त्याच वेळी त्याचा अदृश्य करणारा झगा व्यवस्थित घडी करून त्याखाली ठेवलेला त्याला आढळला. त्यावर त्याला एक चिठ्ठीही डकवून ठेवलेली दिसली. कदाचित त्याची गरज पडली तर